सकाळच्या नाश्त्यामध्ये छान अशी चपाती आणि अंडा मसाला केला होता. सकाळचा नाश्ता हेवी झाले असल्यामुळे दुपारी काही लवकर भूक लागली नाही. मग आम्ही डायरेक्टली 3 वाजता चायनीजच खायला गेलो आणि आद्याला घरूनच घेऊन गेलो होतो. त्यामुळे ती नुसती बघत होती तिथे. आम्ही खाल्लं. हॉटेलवरून घरी येताना छान अशी लस्सी आणली होती आणि हॉलच्या खिडकीतून छान ऊन पडतं सोफ्यावरती. मग तिथे बसून छान लस्सी एन्जॉय केली. आणि आजकाल बघा मी काय बघते, ह्या जे स्टोरीज आहेत ना, सास भाऊ आणि ब्ला तसल्या स्टोरीज बघत बसते. एकदा बघितली, आता यूट्यूब जेव्हा ओपन करते तेव्हा तेच सगळं दिसतं पुढं. त्यानंतर ना दुपारी जी भांडी घासली होती ती फळीला मांडून घेतली, कारण पाणी नितळलं होतं त्यातलं व्यवस्थित. आणि मग आमच्या दोघांसाठी चहा ठेवला. थंडीमध्ये चहा प्यायला एक वेगळीच मजा येते. मला स्वतःला चहा करायचा आळस येतो, त्यामुळे मी फक्त 2 टाईमच चहा पिते. जर मला कोणी समोरून करून दिला तर मी भरपूर वेळा चहा प्यायला तयार असते. त्यानंतर ना मेथीची भाजी उद्यासाठी फ्रीजमध्ये निवडून ठेवली आणि इकडे डाळ भाताचा कुकर लावला. गौरी आली होती अचानक, मग तिने पराठे करायला घेतले आणि आज अद्या 4 वाजता हॉटेल बंद झाल्यानंतर